गोष्ट आईच्या प्रेमाची. प्रीतमचा आज 10वा वाढदिवस होता. मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी घर भरून गेलं होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. मी केक घेऊन दिवाणखान्यात आलो. टेबलवर केक ठेवला. सर्व तयारी झाली. प्रीतम आणि सर्व मुलांचा घोळका आता केक जवळ जमला होता. प्रीतम मध्ये उभा होता. त्याने केक कट करण्यासाठी चाकू हातात घेतला. आतापर्यंत उत्सुकतेने आणि आनंदाने भरलेली त्याची नजर समोर दरवाजाजवळ गेली आणि एकाकी तो स्तब्ध झाला. चाकू हातामध्ये तसा स्थिरावला. उत्सुकतेने आणि आनंदाने भरलेली ती नजर आता हरवली होती. चेहऱ्यावरील हसू मावळले होते. मी प्रीतम प्रीतम बोललो, पण प्रीतमची काहीच प्रतिक्रिया नव्हती. आपल्या सभोवती काय घडतंय याची त्याला कल्पनाच नव्हती. मग मी प्रीतमच्या जवळ जाऊन त्याला हात लावला. मग तो थोडा भानावर आला. मी बोललो, सर्वजण वाट बघतायत. दचकून प्रीतमने माझ्याकडे पाहिले. काय झालं प्रीतम? आणखी कोणी येणार आहे का? मी विचारले. कोणी नाही. सर्वजण आलेत. वाढदिवसाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. प्रीतम खूप अस्वस्थ आणि कुठल्या तरी दडपणाखाली वाटत होता. त्या बंगल्यात राहायला येऊन 4 महिने झाले होते. जागा खूप सुंदर आणि मुख्य म्हणजे मेन रोड जवळ होती. आजूबाजूला थोड्या अंतरावर घरे आणि बागा, खूप सुंदर झाडे होती. अशी जागा शोधून सापडणार नाही म्हणून फारसा विचार न करता त्वरित निर्णय घेऊन मी कुटुंबासोबत राहायला आलो. माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी सीमा, मोठा मुलगा प्रीतम आणि 4 वर्षाची प्रीती, असं आमचं चौकोनी कुटुंब. प्रीतम 5 वर्षांचा असताना त्याची आई लता एका असाध्य आजाराने मरण पावली. तिचं असं जाणं माझ्यासाठी आणि मुख्यत्वे प्रीतमसाठी फार मोठा आघात होता. त्याच्या कोवळ्या मनाला आईच्या मायेची अधिक गरज होती. म्हणून मी सीमासोबत लग्न केले आणि सीमा माझ्या आणि प्रीतमच्या आयुष्यात आली. सीमा मनाने मला वाटली त्यापेक्षा खूप प्रेमळ होती. प्रीतमला तिने आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम दिले. प्रीतमलाही तिची सवय झाली होती. माझे आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने भरून गेले आणि लवकरच तो आनंद दुप्पट करण्यासाठी आमच्या आयुष्यात प्रीती आली. प्रीतीचं नाव आम्ही प्रीतमच्या नावावरूनच ठेवले. मला व्यवसायात हळूहळू यश मिळू लागले. भरभराट होऊ लागली. एका एजंटच्या सहाय्याने मी हा सुंदर बंगला विकत घेतला. बंगला बरेच वर्ष बंद अवस्थेत होता. त्यामुळे थोडी डागडुजी करूनच मी तिथे राहायला आलो. घरासमोर मोठे अंगण, अंगणात तुळशी वृंदावन आणि आंब्याचा कलम आणि विविध प्रकारची फुलझाडे लावून छोटी बागच तयार केली होती. घराच्या 4ही बाजूंनी भिंती होत्या. घरासमोरील बाजूला एक असे छोटे पण मजबूत लोखंडी प्रवेशद्वार होते. घरात प्रवेश केल्यावर नजरेत भरणारा दिवाणखाना होता. सरळ पुढे 2 समोरासमोर 2 खोल्या होत्या आणि त्याच्या बाजूला स्नानगृह, तसेच दिवाणखान्याला लागून 4 खोल्या आणि स्वयंपाकघराला छेद देत एका बाजूने वरच्या बाजूस जाण्यासाठी जिना तयार केला होता. वरील बाजूला आणखीन 4 खोल्या तसेच एक बाल्कनी सुद्धा होती. तिथेच लागून एक अडगळीची खोली होती. तिथे बरेच जुने पुराणे सामान ठेवले होते. किंबहुना तिकडे दुर्लक्षच केले. 11 सप्टेंबर 2001 सोमवार. ऑफिसवरून यायला थोडा उशीर झाला होता. मी दिवाणखान्यात सोफ्यावर बसलो. सीमाने माझी बॅग आत ठेवली आणि पाणी घेऊन आली. प्रीती पप्पा पप्पा करीत मला बिलगली. पप्पा काय आणलं बघू ना पिशवी, असे म्हणत तिने माझ्या हातातली पिशवी ओढली. काही नाही प्रीती, मला चॉकलेट. हो आणूया बेटा नंतर. बरं दादा कुठे आहे? मी विचारले. दादा तर त्याच्या. इकडे ये लवकर, मी खाऊ देते. प्रीतीचे बोलणे मध्येच तोडत सीमाने तिला आत बोलावले.
प्रीती पळतच आत गेली. तुम्ही आवरून घ्या, मी काहीतरी खायला देते. खायला नको, मला 1 कप कॉफी आण. मी येतो लगेच. अंग अगदी ओशाळल्यासारखे झाले होते. हात पायावर पाणी मारून आवरून घेतलं आणि किचनमधील डायनिंग टेबलवर येऊन बसलो. सीमाने कॉफी माझ्या समोर ठेवत बाजूच्या खुर्चीवर येऊन बसली. बराच वेळ गेला तरी प्रीतम अजून बाहेर आला नव्हता. प्रीतम कुठे आहे? अजून आला नाही बाहेर? आतच बसला आहे का? असं म्हणत मी उठलो. सीमाने मला बसण्यास सांगितले. मी बसलो. तुम्हाला काही सांगायचे आहे, पण कसं सांगू? रागवणार तर नाही ना? सांग ना. रागवेन कशाला? बोल. सीमा सांगू लागली. मी दुपारी स्वयंपाकघरात काम करत होते. प्रीतम आणि प्रीती त्यांच्या खोलीत होते. मी जेवण बनवत होते. प्रीती स्वयंपाकघरात आली, माझा हात ओढू लागली आणि म्हणाली, मम्मी चल ना आतमध्ये खेळायला माझ्याबरोबर. चल ना ग. मी म्हणाले, अगं दादाबरोबर खेळ प्रीती, मी काम करते, जेवण बनवते. तर प्रीती म्हणाली, दादा त्याच्या. बोलता बोलता सीमा थांबली. काय झालं सीमा? थांबलीस का? डोंट वरी, सांग. मी विचारले. प्रीती म्हणाली, दादा त्याच्या मित्रासोबत खेळतोय. मी हसलो आणि म्हणालो, अगं लहान मुलं, ती असा आगाऊपणा करणारच. प्रीती तर अजून 4 वर्षांची. एक्झॅक्टली. मी सुद्धा हे हसण्यावारी नेले. पण प्रीतीने मला ओढतच बेडरूम जवळ नेले. समोर पाहिले तर प्रीतम बेडवर बसला होता आणि हातवारे करत तो बोलत होता. समोर तर कोणीच नव्हते. सीमा गंभीर होऊन बोलत होती. मी लक्षपूर्वक ऐकत होतो. त्याचा हातवारे करणं आणि स्वतःशीच बोलणं मी खोडकरपणाचं समजू शकते. पण एक गोष्ट त्याच्या तोंडून ऐकली ती विश्वास न ठेवण्यासारखी आहे. कोणती गोष्ट? मी. अशी गोष्ट जी तुम्हाला आणि मलाच माहिती आहे आणि कोणालाच नाही. सीमा. कोणती गोष्ट सीमा? सांग. मी अधिक अस्वस्थ होऊन विचारले. त्यानंतर सीमाने जे काही सांगितले ते ऐकून माझा थरकाप उडाला. घसा कोरडा पडला. हाताची थरथर वाढू लागली. कॉफीचा मग खाली ठेवून मी उभा राहिलो. नाही, हे शक्य नाही. तू प्रीतमवर भलतेच आरोप करू नकोस. मुळात प्रीतम, तू माझे कान भरवू पाहतेस. मी चिडत बोललो. मला माहीत होतं तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार, पण हेच सत्य आहे. मी प्रीतमच्या तोंडून ऐकलं. तो बोलत होता. एकटाच की कोणासोबत मला नाही माहीत, पण तो बोलत होता. हो, तो बोलत होता. सीमाच्या डोळ्यात अश्रू दाटले. मी तिला शांत केले. काही वेळाने आम्ही सर्वजण जेवायला बसलो. प्रीतम अगदी नेहमीप्रमाणे गप्पा मारत होता. त्याच्यात कोणताही विक्षिप्तपणा मला जाणवला नाही. जेवण झाल्यावर आम्ही अंगणात फेरफटका मारला. सर्व काही सामान्य वाटत होते. पुढचे काही दिवस अगदी सामान्य गेले. 22 ऑगस्ट 2004 रविवार. आज रविवार होता. सर्वांसोबत दिवस मजेत घालवण्यासाठी मी कार्यक्रम आखला होता. सकाळी एक छानसा चित्रपट, तसेच दुपारचे चांगल्या हॉटेलमध्ये जेवण आणि त्यानंतर बागेत फेरफटका, असा बेत होता. ठरल्याप्रमाणे चित्रपट पाहून झाल्यावर आम्ही जेवायला हॉटेलमध्ये गेलो. जेवणाच्या टेबलवर प्रथमच मला जाणवले प्रीतम काहीतरी कुजबूज चालली होती. तो माझ्या बाजूलाच बसला होता. समोर सीमा आणि प्रीती बसले होते. आमच्या बाजूचा टेबल रिकामा होता, पण सीमाचे लक्ष तिकडे होते. प्रीतमचे मध्येच हसणे आणि काहीतरी कुजबुजणे चालू होते.
का कुणास ठाऊक, पण तेव्हा प्रथमच मलाही थोडी शंका येऊ लागली. त्यानंतर आम्ही बागेत गेलो. तेथेही प्रीतम प्रीतीसोबत न खेळता एकटाच इकडे तिकडे पळत होता. मी पाहत होतो. पाहताय ना, सीमा बोलली. मी काहीही बोललो नाही. काही वेळाने आम्ही घरी गेलो. संध्याकाळ झाली होती. अंग फार जड जाणवले. सर्व आटोपून आम्ही झोपी गेलो. मध्यरात्री केव्हा तरी मला जाग आली. मी डोळे किलकिले करून पाहिले. समोर अंधुक प्रकाश पडला होता. बेडरूमचे दार अर्धवट उघडे होते आणि दारात कोणीतरी उभे होते. एक छोटा मुलगा, साधारण 10-12 वर्षांचा. पाठीमागील अर्धवट प्रकाशामुळे त्याची फक्त काळीक भिन्न आकृतीच दिसत होती. चमकणारे पांढरे डोळे माझ्याकडे बघत होते. प्रीतम होता की आणखी कोणी? मोठा श्वास ओढीत धापा टाकत मी झोपेतून जागा झालो. ते स्वप्न होते का? मी दाराकडे पाहिले. दार अर्धवट उघडे होते. 24 ऑगस्ट 2004 मंगळवार. मी माझ्या ऑफिसमध्ये काम करीत बसलो होतो. रात्रीचे 9 वाजून गेले होते. घरी जायला उशीर होत होता, पण कामही बरेच होते. माझ्या डेस्कवरचा फोन खणखणला. संगणकावरील नजर न हटवता मी रिसिव्हर उचलला. पलीकडून सीमाचा भयभीत आवाज आला. लवकर घरी या, तो मला मारून टाकेल. मला वाचवा, वाचवा. मी काही बोलायच्या आत फोन बंद झाला होता. हातातील सर्व काम बाजूला ठेवून मी पळत ऑफिस बाहेर आलो. गाडी चालू केली आणि भरधाव वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवली. बाहेर बराच अंधार पडला होता. मी हेडलाईट सुरू केली. समोरील मिरर हाताने सरळ केला आणि तत्क्षणी एक आकृती मला मागच्या सीटवर दिसली. मी जोरात गाडीचे ब्रेक दाबले. गाडी जागेवर थांबली. मी मागे वळून पाहिले, पण तेथे कोणीच नव्हते. छाती जोरजोरात धडधडत होती. मी गाडी बाहेर आलो. बाजूला काळाकुट्ट अंधार पसरला होता. गाडीच्या मागे पुढे मी पाहिले, कोणीच नव्हते. मी गाडीत येऊन बसलो. गाडी सुरू केली आणि घरी आलो. अंगणातील लोखंडी प्रवेशद्वार उघडून मी आत आलो. रातकिड्यांची किरकिर चालू होती. चंद्राचा पांढुरका प्रकाश पडला होता. घरात काय घडले आहे आणि काय नाही याची धुकधुक मनात घेऊन मी धावतच दाराजवळ आलो. किल्लीने दरवाजा उघडून मी आत आलो. दिवाणखान्यातील डिम लाईट चालू होता. मी सीमाला आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मी धावतच पूर्ण घर धुंडाळले, पण सीमा कोठेच नव्हती. मुलांच्या बेडरूममध्ये जाऊन बघितले. मुलं झोपली होती. सीमाला आवाज देत मी दिवाणखान्यात आलो. समोरील जिन्यावरून भरभर चढत मी वरती गेलो. वरच्या सर्व खोल्या उघडून पाहिल्या, पण सीमा कोठेच नव्हती. माझी अस्वस्थता अधिकच वाढत होती. मी खाली जाण्यासाठी जिन्याजवळ आलो आणि कसली तरी खुडबुड कानी पडली. मी मागे वळून पाहिले. आवाज अडगळीच्या खोलीतून येत होता. मी धावत गेलो. सीमाला आवाज दिला, पण आतून फक्त कसली तरी धडपड, सामानाची खुडबुड ऐकू येत होती. मी धावत खाली गेलो. चाव्यांचा जुडगा घेऊन वरती आलो आणि खोली उघडली. आतमध्ये एका कोपऱ्यात सीमा अर्धबेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या आजूबाजूला सामान पसरले होते. हालचाल करून उठण्याची धडपड ती करत होती.
मी धावत तिच्याजवळ पोहोचलो. त्या खोलीत एक विचित्र दर्प पसरला होता. डोक्यात झिंझिण्या उठत होत्या. कसंबस सीमाला तेथून उचलून मी खाली आलो. सीमा काही बोलायच्या अवस्थेत नव्हती. एका डॉक्टर मित्राला फोन करून मी त्वरित घरी बोलावले. डॉक्टर सीमाला तपासून गेले. ती प्रचंड ताणाखाली होती. विश्रांतीची गरज होती. पुढचे 2 दिवस मी कामातून सुट्टी घेतली. टू बी कंटिन्यू.